इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रामबाग परिसरात पिता पुत्रावर बिटांनी हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे। महेश सागळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 3 यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांना गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीमध्ये रामबाग परिसरातील एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा केलाय। रामबागमध्ये एका पिता पुत्रावर विटांनी हल्ला झाल्याची घटना उघड झाली। अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांनाही दुखापत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट क्रमांक 3 चे अधिकारी महेश सागळे तात्काळ घटनास्थळी पोहोचले। प्राथमिक चौकशीत हल्ल्याचे कारण समजण्यासाठी पोलिसांनी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदविले। आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी सांगितले की आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि घटनास्थळाचे सर्व तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत। इमामवाडा पोलिसांच्या हद्दीत फिर्यादी अश्वजित वानखेडे राहणार रामबाग इथे त्यांचं स्वतःचं घर आहे। सर्वजण घरी असताना घराबाहेर कोणतरी शिवीगाळ करत होतं म्हणून ते त्यांचा मुलगा घराबाहेर आला रितेश आणि बाहेर जो शिवीगाळ करत होता मुलगा आरोपी त्याचे नाव सौरभ खवडे राहणार गणेशपेठ त्याला विचारले की बाबा तू का शिवीगाळ करतोय, तर त्याच्याशी बोलणे पुन्हा त्याने त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ चालू केली आणि हाणामारी करायला लागला। ते पाहून घरातून फिर्यादी म्हणजे वडील भांडणं सोडायला आले। वडिलाला पण त्या आरोपीने मारलं आणि तिथेच एक पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या मुलाला त्याने डोक्यात मारले। त्यामुळे तो मुलगा खाली पडला। खाली पडल्यामुळे तो आरोपी पळून गेला आणि त्याने ते उपचार केल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिली। तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आपण त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली।